नाशिक शहरात व परिसरात वाढलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं असून याचाच भाग म्हणून गुन्हे शाखा युनिट 2ने मोठी कामगिरी केली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे। दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक अमेंद्र वाघ आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी सोहम रामदास स्वामी वय वर्ष 19 राहणार सातपूर आणि सागर सदावर्ते राहणार समतानगर सातपूर यांना अटक केली। चौकशी दरम्यान त्यांनी 4 मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून HF डिलक्स मोटरसायकल किंमत 65,000, होंडा शाईन मोटरसायकल किंमत 85,000, होंडा स्प्लेंडर मोटरसायकल किंमत 20,000, होंडा डिओ मोटरसायकल किंमत 20,000 या गाड्या जप्त केल्या असून या मोटरसायकलींची एकूण किंमत 1,90,000 असून एकूण चोरीचा मुद्देमाल 9,09,000 पर्यंत पोहोचतो। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सह आयुक्त प्रशांत बच्छा, उपआयुक्त संतोष भिकणे, सहाय्यक आयुक्त अमित भोसले तसेच पोलीस निरीक्षक अशोक माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे, प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, प्रकाश बोडके, मनोहर शिंदे, सुनील आहे, चंद्रकांत गवळी, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते यांनी ही कारवाई केली। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।